हॅलो शालोम एव्हरीवन. देवाचे प्रिय लोक हो, मी पुन्हा एकदा पास्टर रोहन माने तुमच्या बरोबर परमेश्वराचे वचन शेअर करण्यासाठी यावेळेस आलो असताना आपण सर्वजण हा संदेश ऐकण्याआधी प्रार्थना करूया आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, या आपण सर्वजण म्हणून आपले नेत्र बंद करूया आणि प्रभूजवळ प्रार्थना करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, भुकेल्या तहानलेल्या प्रत्येक अंतकरणाला तृप्त कर परमेश्वर पिता. कारण देवा, जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील, जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त केले जातील असे तुझे वचन सांगते. आज तू आमच्यामध्ये असलेल्या नीतिमत्वाच्या भुकेला ओळखून तू आम्हाला तृप्त कर परमेश्वर पिता. तुझ्या वचनाने त्या सत्याने तृप्त कर परमेश्वर पिता. परमेश्वर, खोटेपणाने भरलेल्या या जगामध्ये तुझे सत्य आज आम्हाला समजू दे यासाठी मी प्रार्थना करतो. आणि देवा, तुझं सत्य आमच्या जीवाचे सांत्वन करू दे राजा. तुझ्या सत्यावर आमचा पाया मजबूत होऊ दे राजा. आणि इथं ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी तू बोल, त्यांना बंधनातून मुक्त कर. येशूच्या नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. देवाची स्तुती असो. मी पुन्हा एकदा तुमच्या प्रत्येकाचे स्वागत करतो ख्रिस्ती येशूच्या महान नावामध्ये आणि विनंती करतो की आपले पवित्र शास्त्र घ्या, आपले बायबल घ्या, आपली वही, आपला पेन घ्या आणि आपण अभ्यासाला सुरुवात करूया. दररोज पवित्र शास्त्राच्या वचनावर मनन करण्याने आमचे शरीर, आमची हाडे मजबूत होतात. तुम्हाला माहिती आहे, हालेलुया, आमचा आत्मिक मनुष्य देखील ताजे तवाना होतो, धष्टपुष्ट होतो आणि संसाराच्या संपूर्ण चिंता निघून जातात. कारण देवाचे वचन आम्ही भविष्यात कुठे राहणार आहोत याविषयी आम्हाला सांगते. हालेलुया. सो यावेळेला आपण एकाच वचनावर मनन करणार आहे, ते म्हणजे मत्तयाचा 5वा अध्याय 9वं वचन. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल. हालेलुया, आमेन. जे शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाची मुलं म्हटले जातील. बघा, येशूने डोंगरावरील उपदेशामध्ये दिलेल्या 8 त्या धन्य वचनांपैकी हे एक 7वं धन्य वचन आहे. हालेलुया. बहुतेकदा लोक याचा अर्थ फक्त भांडण टाळणं किंवा सर्वांबरोबर जुळवून घेणं असा आणि इतकाच लावतात. पण बायबलमध्ये शांती म्हणजे युद्ध नाही असे नाहीये. हालेलुया. तर देवाबरोबर, स्वतःबरोबर, इतरांबरोबर आणि निर्मितीबरोबर आमचे योग्य नाते संबंध असणं याबद्दल आहे. हालेलुया. बघा, शांती करणं म्हणजे काय? आपण बायबलची व्याख्या, पवित्र शास्त्राची व्याख्या बघूया. शांती म्हणजे देवाने निर्माण केलेली संपूर्णता आणि सुसंवाद, न्याय, सत्य आणि एक समेट आहे. प्रियानो, शांती म्हणजे काय? परमेश्वराने निर्माण केलेली संपूर्णता आम्हाला प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये दिसली पाहिजे, आम्ही पाहिली पाहिजे आणि त्याच्याबरोबर योग्य संवाद केला पाहिजे. न्यायावर उभे राहून, सत्यावर उभे राहून पुन्हा एकदा समेट करण्यासाठी. कारण देवाने निर्माण केलेली सृष्टी सतत एकमेकांबरोबर शांतीने राहणारी असली पाहिजे. सैतान या एकतेला, या युनिटीला मोडण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुम्ही शांती करणारे आहात तर तुम्हाला इतरांमध्ये संपूर्णता दिसते. आमेन. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. तुम्ही योग्य संवाद साधाल, तुम्ही न्याय या गोष्टीवर उभे राहाल, तुम्ही सत्यावर आपला पाया रचाल आणि एकमेकांबरोबर शांती कराल. शांती निर्माण करणं म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटले पीस मेकर. हालेलुया. बघा, कोण आहे शांती निर्माण करणारा? कुणाला मी म्हणू शकतो की तो शांती निर्माण करताय? जो आपल्या जीवनाद्वारे लोकांना देवा जवळ आणत आहे. हालेलुया. जो आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जात आहे, जो तुटलेली नाती रिपेअर करून जोडत आहे, जो सत्यावर आधारित समेट घडवत आहे, जो संघर्षामधून देवाची इच्छा काय आहे ते प्रकट करत आहे, त्याला म्हणायचं शांती करणारा. हालेलुया. आणि ही शांती आम्हाला कुठे निर्माण करायची? ही शांती आम्हाला देवामध्ये आणि मनुष्य यांच्या दोघांमध्ये निर्माण करायची. ही शांती आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये निर्माण करायची. ही शांती मंडळीमध्ये निर्माण करायची. ही शांती समाजामध्ये,
ही शांती शत्रू बरोबर देखील आणि हीच शांती स्वतःच्या हृदयात देखील आम्हाला मेंटेन करायचे. हालेलुया, आमेन. आणि शांतीचे संबंध कोणाबरोबर करायचे? देवाबरोबर, स्वतःबरोबर, कुटुंबाबरोबर, मंडळी बरोबर, जे अविश्वासणारे लोक आहेत त्यांच्या बरोबर, शत्रू बरोबर, विरोधकांबरोबर ती शांती करायचं. हालेलुया. बघा, मुद्दा काय आहे? शांती निर्माण करणं म्हणजे संघर्ष टाळणं नाही आहे. कारण संघर्ष कोणी स्वतःहून तयार करत नाही आहे. संघर्ष हा कोणाकडून तरी निर्माण केला जातो. त्या संघर्षाला तुम्ही टाळू शकत नाही, पण संघर्षात तुम्ही शांती करू शकता. अनेकांना वाटतं की शांत व्यक्ती म्हणजे जो वादावादी टाळतो, पण येशू अनेक वेळेला सत्यासाठी संघर्ष करत होता. हालेलुया. तुम्हाला समजत आहे का? बघा, एक जॉन स्टॉट नावाचे देवाचे सेवक म्हणतात, पीस मेकिंग इज नॉट अ पीसमेंट, इट इज अ रिकन्सिलिएशन थ्रू ट्रूथ. याचा अर्थ काय? बघा, शांती करणे म्हणजे गप्प राहणे नाही, तर सत्यासाठी संघर्ष करणे आहे. हालेलुया. जगातले लोक काय म्हणतात? भांडण करायला नको, भांडण केलं की वादविवाद होतात. पण इथं असत्य जे काही खूप उन्मत्तपणाने वागत आहे, जे खोटेपणा आहे, तो जगामध्ये काय झालाय? बरबटलेला आहे, पसरलेला आहे. आणि तो खूप जास्त मोठ्या प्रमाणात काय करताय? असत्य गोष्टींचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताय. त्यामध्ये अनेक लोक त्या असत्य गोष्टीमुळे आतल्यात घाबरलेले आहेत. हालेलुया. काही लोक म्हणतात मंदी येणार आहे बाजारामध्ये, काही लोक म्हणतात हे जग बुडणार आहे, काही लोक म्हणतात की खूप मोठ्या युद्धांमध्ये सगळं जग संपणार आहे. ही अनेक गोष्ट असत्य आहेत. या असत्य गोष्टीमध्ये तुम्हाला सत्याबरोबर उभं राहायचं आहे आणि त्या व्यक्तीला सत्याची ओळख करून द्यायचं आहे. त्याला म्हणतात तुम्ही शांती करणारे ते धन्य. हालेलुया. बघा, नाथान राजा दाविदाचे त्याने पाप उघड केले आणि तेव्हा दाविदाच्या हृदयात शांती आली. ही शांती त्याने कशी केली? दुसरे शमूएल 12 तुम्ही नक्की वाचा. दाविदाने देवाच्या विरोधात पाप केलं होतं, पण नाथानाने त्याचे पाप उघड कसे केले त्याला एक उदाहरण देऊन सांगितले. जेव्हा आम्ही आजच्या काळामध्ये कुणाचं तरी पाप उघड करायचं म्हटलं की आमचा टोन, आमचा बिहेवियर सर्व काही बदललेलं असतं. पण नाथानने दाविदाचे पाप उघड करून त्याला शहाणं कसं केलं? दावीद पाप करून अस्वस्थ होता हे त्याला माहित आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि मी पाप करण्यासाठी बनवले गेलेलो नाहीये. तुम्ही आणि मी पवित्रतेसाठी बनवले गेलोय. जेव्हा पण तुम्ही आणि मी कधी पाप करू तेव्हा आमच्या हृदयात अस्वस्थता येते. बघा, प्रत्येक जो पाप करताय, प्रत्येक जो गुंडगिरी करताय, चोर आहे, खुनी आहे, त्याच्या मनामध्ये एक प्रकारची खरंच अस्वस्थता असते. त्याचे पाप योग्य प्रकारे उघड करून न दाखवल्यामुळे, नम्रतेनं त्या पापांना उघड करून न दाखवल्यामुळे त्याला आता ते पाप कोणासमोर कबूल करू वाटत नाही, त्याला पश्चाताप करू वाटत नाही. नाथानचं उदाहरण बघा, शांती त्याने कशी केली. दाविदाच्या हृदयात त्याचे पाप करण्याबद्दल तो खरंच खेदामध्ये होता. देव त्याला पाहत आहे हे त्याला माहित होते. दाविदाने देवाच्या सर्व गुणांची माहिती काढली होती. देव कसा आहे त्याला माहित आहे. आणि हे पाप करून थोड्या वेळासाठी जरी त्याने शरीराला आनंदी केलं असेल, त्याचा आत्मा आनंदी नव्हता हे नाथानाला माहित होतं. त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला हे माहित असायला पाहिजे, आम्ही परमेश्वराच्या सन्मुख असणारे लोक, शांती करणारे जर आम्ही स्वतःला म्हणतोय, तर एखाद्याचे पाप कसे दाखवायचे असतात. हालेलुया. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? थोड्या वेळासाठी त्या दिवशी असत्य आणि सत्याचा संघर्ष होईल, पण शेवटी दाविदाच्या हृदयात ती शांती आलीच. ती चूक सांगताना नाथाने खूप चांगली पद्धत वापरली. आधी त्याला एक उदाहरण दिलं आणि त्याच्यामधल्या एका कॅरेक्टरला दाविदाच्या जीवनाबरोबर त्यानं जोडलं. आणि मग दाविदाला कळालं, अरे हे भयंकर होतं, माझ्या हातून इतकं भयंकर झालंय. मग नाथान त्याला दोष देत नाहीये. जे तू केलंस ते चुकीचं होतं, पण याला तू सुधरू शकतोयस. देव दयाळू आहे. हालेलुया. मग समजा कधी कधी
दाविदासारखे लोक आजकाल नाहीये. दाविदासारखे लोक जर आज असते तर त्यांनी शांतीला स्वीकार असतं. आजकाल कुणालाही आपल्या जीवनातल्या त्या घोर पापांना, दोषांना ऐकण्याची इच्छा नसते. जर तुम्ही गेला आणि बोलायला गेला तर लोक त्याला लगेच सहन करणार नाहीयेत, लोक लगेच. पण तुम्ही ते कसं सांगायचं आहे, ओके. आणि सांगताना समजा थोडासा संघर्ष होईल, हे लक्षात घ्या, पण शेवटी शांती आहे. तुम्हाला हे माहित असायला पाहिजे. जेव्हा पण तुम्ही कोणाला समजवणार आहात, खूप प्रीतीने समजवा. तुमचा उद्देश काय आहे हे विसरू नका. तुमचा उद्देश काय आहे, त्याला त्या पापाची जाणीव होऊन तो परत एकदा जीवनामध्ये आला पाहिजे, त्याने परत एकदा तुमच्याबरोबर समेट केला पाहिजे. हालेलुया. आमचे गैरसमज काय आहे, शांतता ठेवण्यासाठी सत्य बोलायचं नाही. सत्य नाही बोललं तर तो व्यक्तीचं नुकसान होणार हे लक्षात घ्या. सत्य नाही बोललं तर त्या व्यक्तीला वाटणार आहे मी जे काही केलं ते बरोबर केलं, आणि आम्हाला वाटतंय शांत राहूया, बोललं की उगाच भांडण होतंय, संघर्ष होईल. नाही, तो छोटासा संघर्ष त्या व्यक्तीच्या हृदयात एक खूप महान शांती आणणार आहे. हालेलुया. एफिसकराचा 4 अध्याय आणि 15 वचन काय सांगते, तुम्ही प्रीतीने सत्य बोला असं म्हटलंय. हालेलुया. प्रीतीनं, हे लक्षात घ्या, सत्य बोला असं म्हटलंय. सत्याशिवाय जी काही शांती तुमच्या हृदयात येईल ती फसवणारी शांती आहे. पण सत्य जी शांती आणते ती शांती दुसरी कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही. आणि आमचा येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती आहे प्रियानो. हालेलुया. आणि जर आम्ही त्याची लेकरं म्हणून स्वतःला म्हणतोय तर आमच्यासाठी एक अट मत्ते 5:9 मध्ये सांगितले, जर तुम्ही देवाची मुलं होण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही आधी शांती करणारे व्हायला पाहिजे. कारण जे शांती करतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणण्यात येईल. आमेन. हालेलुया. बघा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हा कधी आम्ही कुणामध्ये शांती करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला त्याला संघर्ष होणार नाही हा गैरसमज काढून टाका. हालेलुया. म्हणजे येशूची जी शांती आहे ती समोरच्या व्यक्तीच्या हृदयाच्या बदलावर आधारित आहे. आमेन. पण तो कुणालाही जबरदस्ती करत नाही. आमच्या ऑफिसमध्ये असो, कुटुंबात, चुकीला योग्य रीतीनं हाताळायला पाहिजे. ओके, लक्षात घ्या, खूप योग्य रीतीनं हाताळलं पाहिजे. आता नाथाननं पण एका प्रकारे दाविदाचे डोळे उघडले, समजून घ्या. आणि योहान देखील डोळे उघडायचा. नाथाननं कसं सांगितलं, हळू आवाजात नम्रपणे एक उदाहरण घेऊन सांगितलं. आणि योहान बाप्तिस्मा करणार कसा होता, डायरेक्ट तो बोलायचा कधी कधी, आणि म्हणून कमी वयामध्ये त्याचं बोलणं लोकांना पटलं नाही, त्याचा शिरच्छेद झाला. राईट. दोघांमध्ये कुणीही अयोग्य नव्हतं. लोकांची मानसिकतेचे 2 प्रकार आम्ही बघतोय. दाविदाने ते नीट स्वीकारलं, पण शास्त्री पुरुषांनी ते नीटपणे स्वीकारलं नाही. हेरोदाने ते नीट प्रकारे स्वीकारलं नाही. असे लोक असणार. तर प्रश्न काय आहे की मी संघर्ष टाळतोय की देवाच्या सत्याद्वारे शांती निर्माण करतोय. राईट. आता दुसऱ्या गोष्ट, ज्याला शांती निर्माण करायचे त्याचे नातेसंबंध ओके देवाबरोबर चांगले असायला पाहिजे. कारण तो शांती करणारा व्यक्ती त्या पाप करणाऱ्या व्यक्तीला देवाबरोबर समेट करण्यासाठी त्या शांतीचा उपयोग करताय, त्या सत्याचा उपयोग करताय. आता माणसाचं सगळ्यात मोठं युद्ध काय माहितीये, एकमेकांशी आपलं युद्ध नाही आहे, तर ते युद्ध अंधारातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. लक्षात घ्या. हालेलुया. एक अँटी राईट नावाचे देवाचे एक महान सेवक होते. ते काय म्हणाले, पीस मेकर एक्सटेंड गॉड्स रिकन्सिलिएशन. ज्या वेळेला तुम्ही एकमेकांमध्ये शांती आणण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला देवाची कृपा वाढत जाते. हालेलुया. आमेन. बघा, आम्ही एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेला त्याचे दोष दाखवतो त्यावेळेला त्याचा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बरोबर समेट आपण करून घेत नाही, त्याचा समेट परमेश्वराबरोबर आपण करतो. कारण देवाच्या नजरेमध्ये काय अयोग्य आहे ते आम्हाला माहित आहे. आणि ज्यावेळेला ते लोकांकडून होते तेव्हा लोकांना आधी देवाबरोबर समेट करायला आपण लावला पाहिजे. अब्राम देवाचा मित्र होता असं म्हटलंय. राईट. आमचे काय गैरसमज आहे, मी खूप चांगला आहे त्यामुळे माझी परमेश्वराबरोबर शांती असतेच असं वाटतं. पण अनेकदा आम्हाला देवाबरोबर शांती नसते प्रियानो.
रोमकरासपत्राचा 5:1 मध्ये काय सांगितलंय, विश्वासाने आम्ही नीतिमान ठरवले गेलो आहे आणि म्हणून आम्हाला देवाबरोबर शांती मिळाली आहे. देवाबरोबरची शांती नसताना इतरांबरोबर आमची खरी शांती कधीच असू शकत नाही. याचं उदाहरण मी तुम्हाला कसं देऊ, जर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला देवाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहात आणि जर परमेश्वराबरोबर तुमचे संबंध चांगले नाहीये तर तुम्ही त्या व्यक्तीला देवाजवळ घेऊन जाऊ शकत नाही. व्हेरी सिंपल, व्हेरी म्हणजे क्लीन आहे ते, क्लिअर आहे ते. हालेलुया. कारण जो परमेश्वराबरोबर आपली शांती स्वतः करू शकत नाही तो दुसऱ्या व्यक्तीला ती शांती करण्यामध्ये चालवू शकत नाही. समजतं तुमच्या प्रत्येकाला? बघा, खूप म्हणजे खूप अद्भुत गोष्ट आहे त्या, की आमच्या सर्वांना आमच्या जीवनातील हे व्यावहारिक उपयोग खूप तपासून पाहिले पाहिजे, की आमचे नाते देवाबरोबर जर घट्ट असले तर आम्ही इतरांना देवाजवळ घेऊन जाऊ शकतो. परमेश्वर तुम्हाला माहित नाहीये तर तुम्ही दुसऱ्याला तो सांगू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचं पाप आम्ही पाहण्याआधी आमचे नातेसंबंध, मी तुम्हाला काय सांगू इच्छितो, अतिशय सोप्या भाषेत मी सांगतो. देवाबरोबर तुमचे नाते जर योग्य असेल तर परमेश्वराचाच आत्मा तुम्हाला सहाय्य करेल की ज्या व्यक्तीचं नातं देवाबरोबर चांगलं नाही त्याला देवाजवळ घेऊन आणण्यासाठी. तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा नसेल पण तुम्हाला देवाबद्दलच्या गोष्टी फक्त माहित असतील आणि जर आत्मा नसेल तर ते काम होणार नाही. पवित्र आत्म्याशिवाय ते काम होणार नाही. आणि पवित्र आत्मा केवळ त्या लोकांबरोबर आपले नातेसंबंध जोडतो ज्यांचे त्याच्याबरोबर पूर्वीपासून जुने घट्ट नातेसंबंध आहेत. एखादी गोष्ट मला वाटते की ही चांगली नाही, मग मी त्याला सांगायला गेलो, नो, आधी परमेश्वराजवळ जा. कोणत्या प्रकारे ती गोष्ट समजून सांगायचे ते आम्हाला कळायला पाहिजे. हालेलुया. बघा, मी लोकांना देवाजवळ नेत आहे काय, हा प्रश्न आमच्या समोर. आमेन. सो पॉइंट नंबर 3, शांती निर्माण करणं म्हणजे तुटलेले संबंध जोडायचा. काही लोक हे तुटलेले संबंध जोडताना अजून जरा कधी कधी नाती खराब करतात. शांती निर्माण करताना तुटलेले संबंध मला जोडायचे. देवाचा स्वभाव त्या व्यक्तीबरोबर पुन्हा जोडून घेण्याचा आहे. पण कधी कधी आम्ही एखाद्या व्यक्तीला सांगायला जातो आणि सांगायला गेल्यानंतर त्या व्यक्तीला ते पटतच नाही. का पटत नाही? आमच्या सांगण्याची पद्धत, आमचा टोन, आमच्या बिहेवियर, या सगळ्यावरून तो व्यक्ती काय म्हणतो, आता तू माझ्या घरी येऊन मला माझे दोष दाखवणार का? तुम्ही प्रीतीनं उदाहरण देऊन, जसं नाथानं दावीदाला सांगितलं त्याप्रमाणे देव त्या व्यक्तीबरोबर पुनर्मिलन करू इच्छितो हे लक्षात घ्या. योसेफाला हे माहित होतं की देव योसेफाला त्याच्या भावांबरोबर जोडणार आहे. योसेफ देवाबरोबर नातेसंबंधांमध्ये घट्ट होता म्हणून त्याने त्याच्या भावांना काय केलं? क्षमा केली. आता गैरसमज काय, क्षमा केली म्हणजे चुकीला समर्थन केलं असं नाहीये. क्षमा करा पण त्या चुकीला समर्थन करायचं नाही. तू जे काय केलंस ते इट्स ओके, राहू दे, ती काय एवढी मोठी चूक नव्हती असे म्हणू नका. ती चूक गंभीर आहे पण परमेश्वराच्या नजरेमध्ये तुला दंड होऊ नये, देवाने तुझ्यावर आपला कोप दाखवू नये म्हणून तू काय कर, देवाजवळ जाऊन प्रार्थना करून सबमिट करून घे. देव तुला स्वीकारेल. पण हे पाप गंभीर होतं. हे लक्षात ठेव, हे पाप खूप गंभीर होतं. शांतीसाठी आमच्या प्रत्येकाला आमच्यातला अहंकार मारावा लागेल. ज्यावेळेला कधी मी देवाजवळ जातो, कधी कधी आम्ही लोकांची मदत घेतली पाहिजे. कधी कधी आम्ही आमच्या पास्टर्सची मदत घेतली पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की पास्टर, मला परमेश्वराबरोबर नातेसंबंध करायला येत नाही. मला असे वाटते या पृथ्वीवर जे काही मी केलंय, कमावलंय, ते मी माझ्या शक्तीनं केलंय, माझ्या सामर्थ्यानं केलंय. आणि परमेश्वराबरोबर मला तरीही नातेसंबंध जोडण्यासारखे वाटत नाही. हा तो अहंकार आहे की सर्व काही तुम्ही तुमच्या शक्तीने केलंय. हा अहंकार ज्यावेळेला जाईल त्यावेळेला परमेश्वराची शांती तुमच्या हृदयात प्रवेश करते. समजत आहे प्रत्येकाला मी काय सांगत होते? तुटलेल्या कुटुंबाचा संबंध आपण जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्यातला अहंकार आम्ही बाजूला ठेवला पाहिजे. गर्व आमच्यातला बाजूला ठेवला पाहिजे. कितीतरी बहिणी आपल्या बहिणींबरोबर बोलत नाही. कितीतरी म्हणजे भाऊ आहेत असे जे आपल्या बहिणीबरोबर, आपल्या भावाबरोबर, आपल्या आई वडिलांबरोबर बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला परमेश्वराची मुले म्हणून परमेश्वर कधी हाक मारणार नाही प्रियांनो. जर तुम्ही आज जाऊन
तुमचे नातेसंबंध दुरुस्त केले तर तुम्ही शांती केली, आणि ती शांती केली म्हणून तुम्ही देवाचे लेकरू बनताय. आमेन, हालेलुया. बघा, योसेफाने आपल्या भावाला स्वीकारले हे कधी विसरू नका. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, बर्नबाने पौलाला मंडळीमध्ये स्वीकार मिळवून दिला. येशू ख्रिस्त ज्या वेळेला उचलला गेला त्यावेळेला सगळ्या शिष्यांनी काय केलं? सर्व लोकांना सांगायला सुरुवात केली. एका छोट्याशा मंडळीची अंत्योख्यामध्ये सुरुवात झाली होती, आणि पौला बरोबर पण देव बोलला होता. पण पौलाला कुणी चर्चमध्ये घेईनात, कारण पौलाने आधी काय केलं होतं? ख्रिस्ती लोकांना बरीच मारहाण केली होती. तो ख्रिस्ताचा विरोधक होता, पण त्याचं परिवर्तन झालेलं कुठल्या शिष्याला माहितच नव्हतं. पण त्यात बर्नबा पुढे येतोय आणि त्या पौलाला शिष्यांमध्ये, मंडळीमध्ये स्वीकार मिळवून देण्यास मदत करतोय. मी नेहमी माझ्या मंडळीत सांगतोय, जेव्हा कधी आमच्यातला एखादा व्यक्ती चुकला तर त्याला आधी तुम्ही सांभाळून घ्यायचंय. हालेलुया. बर्नबाचा स्वभाव बघा, एक खूप तुच्छ, ज्याला पण पौलाला देवाचे लोक शिष्य बघायचे त्यांना त्याचा राग यायचा, कारण यानं खूप अत्याचार केले. अजून देखील येशूवर हा विश्वास करत नाही. त्यांना खूप राग आला होता आतल्या, आणि त्यामुळे ते काय म्हणत होते? याला मंडळीत घेऊन नाही चालणार, हा अजिबात मंडळीमध्ये नको. पण बर्नबाने पुढाकार घेतला. माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची नातं मला पुनर्स्थापित करायचंय हे लक्षात ठेवा. चौथा मुद्दा, शांती निर्माण करणारे अनेकदा गैरसमजले जातात. जे शांती निर्माण करतात त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज होतात. शांती निर्माण करणारा दोन्ही बाजूने टीकेचा विषय होतोय, पण याला घाबरायचं नाही. आपण, तुमचा उद्देश चांगला आहे. मी माझ्या जीवनामध्ये शिकलेली एक सर्वात उत्तम गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्या हृदयातला उद्देश जर चांगला आहे तर त्याच्या साइड इफेक्टचा विचार न करता जे काही करायचं आहे ते निडरपणे, निर्भयपणे करा. हालेलुया. मी माझ्या जीवनामध्ये शिकलेलो आहे, आणि मला माझ्या मेंटॉरने शिकवले, आणि आज ही गोष्ट मी तुम्हाला शिकवतो. शांती निर्माण करताना तुमच्याबद्दल जर कोणी गैरसमज निर्माण केला, तुमच्याबद्दल जर कोणी गैरसमज केला तर घाबरायचं नाहीये. काय वाटेल ते होऊ दे, तुमच्याबद्दल लोक गैरसमज करतील, पण चांगले करणे सोडायचं नाहीये. आता मोशे, त्याने इस्रायल लोकांना कितीतरी चांगल्या प्रकारे चालवत होता. त्याने फारोला देखील देवाचे लोकांना सोडण्यासाठी काय केलं? विनंती केली. पण मोशेला इस्रायल लोकांनी पण गैरसमज केला, फारोने देखील गैरसमज केला. असं होतं ना. तो फारोवर क्रोध येऊ नये म्हणून देवाची आज्ञा तू पाळ रे फारो, म्हणून तो दररोज त्याला सांगत आहे. आणि एका बाजूला इस्रायल लोकांना पण तो काय सांगतोय? तुम्हाला त्याने एवढ्या लांबून त्याला सोडून आणलं की नाही, तर तुम्ही त्याच्याबरोबर व्यवस्थित राहायला पाहिजे, तुम्ही त्याच्या उपकारांची आठवण ठेवायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण दोन्ही लोकांनी मोशे विरुद्ध काय केला? गैरसमज केला. असे होऊ शकते, पण याचा अर्थ हे नाही की मी आता अजिबात इथून पुढे काही चांगलं करणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेला तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करता त्यावेळेला सगळे लोक खुश होतील असं अजिबात नाही, हे लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण करता, देवाची इच्छेचं रहस्य ज्या लोकांना समजत नाही ते कधी खुश होत नाही. हालेलुया. पण ते खुश झाले तरच देवाची इच्छा मी पूर्ण केली, अगदी व्यवस्थित केली असे समजू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, लोकप्रियता आणि शांती हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. जर तुम्हाला लोकप्रिय व्हायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या विरुद्ध जावं लागेल तुम्हाला. आणि जर तुम्हाला शांती हवी असेल तर तुम्हाला लोकांच्या विरुद्ध जावं लागेल. कळालं तुम्हाला मी काय सांगतोय? लक्षात घ्या. म्हणून व्यावहारिक उपयोग म्हणून आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये योग्य गोष्ट करताना विरोध स्वीकारण्याची तयारी ठेवायची. लक्षात ठेवा, योग्य गोष्ट करताना विरोध हा होणार आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये मग शांती करणारे ते धन्य कसं म्हणायचं पास्टर? हे बघा, योग्य गोष्ट करताना एखादी गोष्ट आज तुमच्या नातेवाईकाला, पत्नीला, पतीला, बहिणीला समजत नाहीये, पण ती एक दिवस समजणार आहे. जेव्हा ती समजेल तेव्हा शांती येणार आहे. आजच्या आज समजावी, लगेच त्यांना का समजत नाही म्हणून भांडण करायचं नाही. लोकांच्या मान्यतेपेक्षा आजच्या आज लोकांनी मान्य केलं पाहिजे, याच्यापेक्षा देवाची मान्यता आम्हाला महत्वाची असेल पाहिजे. राईट? बरोबर आहे. आता बघा,
जे शांती करणारे त्यांना देवाची मुलं असं का म्हटलंय? देवाची मुलं असं का म्हटलंय? कारण जे लोक शांती करतात त्यांच्यामध्ये देवाचा स्वभाव दिसतोय प्रिया. हालेलुया. काही लोक खूप हट्टी असतात, जिद्दी असतात. ते म्हणतात जीव गेला तर चालेल, परत कधी तोंड दाखवणार नाही. प्राण गेला तर चालेल, तू माझं मेलेलं तोंड बघशील. इतका हट्टीपणा, याच्यामध्ये देवाचा स्वभाव आहे? याच्यामध्ये परमेश्वराचा स्वभाव, देवाचं लेकरू आम्ही म्हणू शकतो स्वतःला? नाही. देव स्वतः सर्वात मोठा शांतीदाता आहे, शांती करताय. आमेन. हालेलुया. बघा, येशू ख्रिस्त क्रुसावर त्याने देव आणि मनुष्य यांच्यात शांती घडवली. कोणी आमेन म्हणेल? क्रुसावर आहे तो. हालेलुया. त्याच्या पित्याने त्याच्याबरोबर जे केलं त्याचा गैरसमज त्याला होऊ शकतोय, आणि या मनुष्यांसाठी त्याने जे काही केलं त्याच्या बदल्यात हा मनुष्य मला वधस्तंभावर खेळा म्हणताय, याच्याबद्दल पण त्याच्यामध्ये गैरसमज होऊ शकतोय. पण स्वतःचे मोल देऊन स्वतः पूर्णपणे मिटला जाऊन तो काय करताय? देव आणि माणूस यांच्यामध्ये शांती घडवत आहे. तुम्हाला समजत आहे? देवाची मुलं म्हणजे सर्व लोक आपोआप माझ्यावर चांगलं बोलतील सगळं नाही. देवाच्या लेकरांना पृथ्वीवर धिक्कारण्यात येईल, पण देवाच्या लेकरांनी त्याची शांती ही केलीच पाहिजे. देवाचं मूल देवाच्या स्वभावासारखं दिसलंच पाहिजे. हालेलुया. आमेन. दररोज विचार करा, आज मी कोणाकोणामध्ये शांती निर्माण केली. मी सांगतो पतींनो, नवऱ्यांनो, तुम्ही जे लोक आहात, तुम्हाला तुमच्या पत्नीमध्ये, तुमच्या आईमध्ये शांती प्रस्थापित केली पाहिजे. हालेलुया. प्रत्येक त्या स्त्रीला मी सांगतो, तुम्ही देखील तुमच्या पतीमध्ये आणि तुमच्या सासूमध्ये ती शांती निर्माण केली पाहिजे. तुमच्या ननंदे बरोबर, तुमच्या जाऊ बरोबर, तुमच्या ज्या काही नातेवाईक आहेत, तुमच्या वडिलांबरोबर, तुमच्या प्रत्येक एका नातेवाईकाबरोबर, काकांबरोबर तुम्हाला ती शांती प्रस्थापित केली पाहिजे. हालेलुया. काही लोक मला असं मी ऐकलंय की मला असं म्हणतात, आमचे काका आयुष्य कधी बदलणार आहे, आमचा चुलता असा आहे, आमची काकी अशी आहे, आमची मामी अशी आहे, ती कधीच बदलणार नाही. प्रियांनो, तुम्हाला देवाचा स्वभाव दाखवायचा आहे, आणि या जगातला प्रत्येक व्यक्ती त्या देवाचा स्वभाव पाहायला भुकेला, तहानलेला. आज कोणामध्येच ख्रिस्त दिसत नाहीये प्रियांनो, आणि तो ख्रिस्त तुमच्यातून दाखवावा यासाठी परमेश्वर, हालेलुया, यासाठी तुमची वाट परमेश्वर बघत. लोक माझ्यामध्ये देवाचा तो स्वभाव पाहत आहेत का? हे बघ. हालेलुया. बघा, एक खूप गंभीर मुद्दा मी यावेळी तुम्हाला सांगतो. शांती आणि न्याय हे एक सारखे, हे लक्षात ठेवा. शांती आणि न्याय एकमेकांपासून वेगळे नाहीये. जे शांती करणार नाही त्यांच्यावर देवाचा न्याय येईल, हे देखील लक्षात ठेवा. बायबलमध्ये न्यायाशिवाय शांती असू शकत नाही. ज्या ज्या लोकांचा वर अन्याय झालाय तिथं परमेश्वर येऊन त्यांना न्याय देतोय, तेव्हा शांती येते. न्याय आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले असं स्तोत्र 85:10 मध्ये म्हटलंय. हालेलुया. न्याय आणि शांती. त्याने जो आमोस होता, त्या आमोसनं काय केलं? अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, न्यायासाठी तो लढला. हालेलुया. आमेन. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये ती शांती आली. हालेलुया. कधी कधी आम्हाला असं सांगितलं जातं की शांत राहा, प्रश्न विचारू नका. नो, खरी शांती त्या न्यायातून येते. हालेलुया. मी अन्याय बघून गप्प बसायचं नाहीये प्रियानो. आमेन. हालेलुया. शांती निर्माण करणारे लोक येशूच्या वधस्तंभाचं कार्य पुढे चालू ठेवतात. येशूने वधस्तंभावर जे काही केलं तेच काम विश्वासणारे शांती करण्यामुळे जगात पुढे चालू ठेवतात. हालेलुया. स्टेफनने काय केलं? मृत्यू असताना देखील त्यानं क्षमा मागितली त्या लोकांसाठी. हालेलुया. बघा मंडळी, चर्च जे आहे ना, ते देवाचं एक कार्यालय आहे जिथं लोक एकमेकांबरोबर सबमिट करणारे पाहिजे,
जिथं देव आणि मनुष्य यांच्यामध्ये सबमिट झाला पाहिजे. हालेलुया. खरा जो शांती निर्माण करणारा व्यक्ती आहे तो स्वतःचा त्याग देखील करतोय. प्रिया, हे लक्षात घ्या. जिथं द्वेष आहे तिथं आम्हाला प्रेम न्यायचं आहे. मी येशूच्या वधस्तंभाचा वाहक आहे. हालेलुया, आमेन. म्हणून मत्ते 5:9 मध्ये जे शांती निर्माण करणारे लोक म्हटलेले आहेत ते फक्त शांत स्वभावाच्या लोकांबद्दल नाही, ते देवाच्या राज्याचे प्रतिनिधी आहेत. ते अनेक खोट्या जगामध्ये सत्य बोलून शांती आणतात. अनेक वर्ष तुटलेली नाती ते जोडतात. ते भटकलेल्या लोकांना देवाजवळ आणतात. ते न्यायासाठी उभे राहतात. ते विरोध सहन करतात आणि येशू प्रमाणे पुनर्स्थापना घडवतात. म्हणून येशू म्हणाला, शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुलं म्हणण्यात येईल. जर माझ्या आयुष्याचा जर मी अभ्यास केला तर लोक मला शांत राहणारा म्हणायला पाहिजे की देवाची शांती निर्माण करणारा असं म्हणायला पाहिजे? हा प्रश्न आज आमच्या समोर आहे. मी आशा करतो तुम्ही देवाची शांती लोकांमध्ये निर्माण कराल. हालेलुया. या आपण विश्वासाने प्रार्थना करूया. आपले नेत्र बंद करून आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया. महान परमेश्वर पिता, मी तुझी स्तुती करतो. मी तुझे खरंच गौरव करतो. यावेळेस येशूच्या महान नामाने मी तुझ्या जवळ येतो. आज माझ्या बरोबर बसलेल्या प्रत्येक लोकांच्या घरामध्ये जी जी तुटलेली नाती आहेत, जे जे परमेश्वर संघर्ष चालू आहेत, त्याच्यामध्ये हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शांती करणारे लोक असे तू बनव पिता. म्हणून मी प्रार्थना करतो, माझ्या समोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या पती बरोबर, आपल्या ननंदे बरोबर, सासू बरोबर, सासऱ्यांबरोबर, बहिणी बरोबर, भावाबरोबर, वडिलांबरोबर, वहिनींबरोबर, मंडळी बरोबर, ऑफिस मध्ये शेजाऱ्यांबरोबर शांती करणारे असे लोक तू बनव पिता. मी प्रार्थना करतो देवा. परमेश्वर, मी प्रार्थना करतो हर एक तो देवा शारीरिक संघर्ष बंद होऊ दे आणि आत्मिक शांती येऊ दे. मी प्रार्थना करतो, तू ज्ञान दे, बुद्धी दे, चातुर्य दे पिता. जे शांती करत नाहीत त्यांच्यावर न्याय येईल पिता. म्हणून प्रार्थना करतो, तू प्रत्येक व्यक्तीला सहाय्य कर की त्यांनी शांती करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. प्रभूची स्तुती असो. दररोज संध्याकाळी 8 वाजता आपण रोफीवर भेटत आहे. तुम्ही तुमच्या सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना सांगा, देवाचे उत्तम वचन ऐकायचं असेल तर सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता रोफे टीव्हीवर तुम्ही मला टेलिकास्ट होताना पाहू शकता. त्याचबरोबर हे संदेश पुन्हा ऐकायचे असतील तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल FGH चर्च कोल्हापूर या चॅनलवर जाऊन बघू शकता. जर तुम्हाला कोणतीच मंडळी नाही आहे, चर्च नाही आहे, तर तुम्ही आमच्या बरोबर जोडले जाऊ शकता. आमचे चर्च नागाळा पार्क मध्ये असलेल्या एस्थर पॅटर्न हायस्कूल मध्ये दररोज रविवारी सकाळी 9:30 वाजता भरते, जिथे आम्ही एकत्र आराधना करतो, सहभागिता करतो आणि देवाचे वचन वाटून घेतो. तर या आपण एकत्र परमेश्वराचे वचन शिकूया आणि त्याच्या राज्यासाठी उभे राहूया. देव तुम्हाला आशीषित करो. गॉड ब्लेस यू.